गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस टार्गेट लेवल्स अचीव झाल्या पण प्रॉफिट नाही. याचा अर्थ काय होतोय की आपण ज्या लेवल दिल्या होत्या की मार्केट जर 40च्या वरती गेलं म्हणजे 24,40च्या वरती गेलं, सस्टेन करून खाली आलं तर इथे एक आपल्याला 150, 150 किंवा 240 एक लेवल भेटेल आणि त्यानंतर इकडनं जर मार्केट अजून गेलं तर वरती भेटेल. मार्केटनी सर आज चांगलीच गॅप अप ओपनिंग देऊन एक छोटीशी रॅली केली, त्यानंतर मार्केट सस्टेंड झालं. बघा, टोटल मार्केट सस्टेंड आहे या लेवलला. कुठली लेवल आहे आपली? बघा, 24,240 ची लेवल आहे. ओके, आता खूप लोकांना असं होतं की इकडं मार्केट अजून वरती जाईल का. बघा, अशा वेळेला आहेत ना, जेव्हा वरनं प्रेशर असतो आणि वरनं खूप वेळा रिजेक्शन घेतलं असतं मार्केटनी. खूप वेळा रिजेक्शन, तुम्हाला बोलायचा अर्थ काय, तुम्ही जर बघाल ना 30 मिनिटाच्या चार्टवरती तुम्ही लेवल्स बघा की ह्या लेवलला मार्केटने किती वेळा रिजेक्शन घेतलेले आहेत. खाली खाली खाली, मग इकडनं पण खाली येऊ शकतं असं आहे. ओके, त्याचबरोबर आज गोष्टी ज्या घडल्या ओवाय चेनच्या, ओवाय चेन 4,000 वरती होता. मी टाकले इथे वरती बघा, पीसीआर रेशो 1.7 आहे, ओवाय रेशो 4,000 आहे. ओके, त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या. मी सांगितलंय लेट सेटल डाऊन ऑटोमॅटिकली. सायकलिस्ट ट्रेडिंग थांबणं जरुरी आहे. ओके, थांबणं जरुरी आहे आणि आम्ही थांबलो. आम्ही आज काही ट्रेड नाही केला, कारण का मार्केट एक मुवमेंट मध्ये होतं, पण त्या भीतीमध्ये की मार्केट खाली आहे, कारण का ट्रॅपिंग होण्याची शक्यता खूप जास्त होती आणि तसं मार्केटने वरचा मुवमेंट काही दिला नाही, एवढा खालीच राहिलं मार्केट, सस्टेन झालं. ओके, आता मार्केट का सस्टेन झालं हा विचार करण्याचा विषय आहे. बघा, केवळ मार्केट जेव्हा जास्त बुल रन देतं ना किंवा जास्त खाली जात तेव्हा ते एका लेवलला सेटल होतं, सस्टेन होतं. जसं इथे आलंय, या लेवलला सस्टेन झालंय. जे ही लेवल तोडून मार्केट वरती जायचा प्रयत्न करेल तर एक चांगला मुवमेंट भेटेल किंवा मार्केट आपल्याच झोन मध्ये, बघा आपला जो पॅरलल झोन लागलाय ना, मार्केट परत ह्या लेवलला यायचा प्रयत्न करेल. आणि माझी अपेक्षा पण असे की मार्केटने जर जायचं असेल तर मार्केटने अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट दिला, अपवर्ड मुवमेंट दिला, आता मार्केटने डाऊनवर्ड मुवमेंट देऊन मार्केटने वरती जावं. ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन कंटिन्यूस करावी. त्यासाठी एक त्याला हायर लो बनवणं जरुरी आहे. ओके, मग तुम्हाला असं वाटत असेल की हायर लो बनवणं जरुरी म्हणजे उद्या मार्केट खाली येईल का, तर असं नाहीये. उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन पण मार्केट डायरेक्टली वरती जाईल. ही जी लेवल आहे इकडे टच करून मार्केट वरती पण जाऊ शकेल किंवा इकडनंच वरच्या वरती जाईल. ह्या गॅप, ही गॅप मार्केट सोडून देईल. बघा, कधी कधी तुम्हाला हर वेळेला सांगितलंय मी कित्येंदा की मार्केट हर वेळा गॅप बनणार नाही. कधी कधी मार्केट काही गॅप सोडून वरती जातो आणि मार्केटमध्ये बुलिशनेस खूप स्ट्रॉंग दिसतोय. ओके, येऊया बघूया इथे एक्झॅक्टली काय होतंय. मी जर आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती बघितला ना, तर मला इथे आज मी टाकलं पण आहे, आरएसआय डायव्हर्जन दिसतोय, माझ्या ग्रुप वरती पण टाकलंय. इथे आरएसआय डायव्हर्जन दिसतोय कोणामध्ये, दोघांमध्ये, निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये टाकले मी. तुम्ही जर बघाल ना तर इथे आपल्याला क्लिअर कट आरएसआय डायव्हर्जन दिसत आहे, सुंदरसं. आणि मार्केट ओव्हरबॉट झोन मध्ये जाऊन मार्केट हलकंसं खाली आलंय. पण हलकंसं खाली आलंय याचा अर्थ असा नाहीये की मार्केट प्राइस मध्ये खाली आलंय. ओके, लेवल मध्ये खाली नाही आलंय. ही वेळ बाकी आहे. मार्केट काय करेल उद्या माहितीये का तुम्हाला, इथे गॅप डाऊन ओपन जराशी देईल ह्या लेवलला असं इथे, आणि मग हा जो रेशो इथे येईल आणि त्यानंतर मार्केट एक अशी मुवमेंट देईल जी मार्केट प्राइस एक्शन मध्ये खाली देईल. मग परत तुम्हाला सांगतो बघा, इथनं एक असा मला आरएसआय डायव्हर्जन असेल जो माझ्यासाठी पॉझिटिव्ह असेल. माझा उदय सेटअप ज्या प्रकारे काहीतरी असेल जेणेकरून मला आहेत ना वरच्या साईडला ट्रेड करायला ताकद भेटेल, त्या मला क्लिअरिटी भेटेल. ओके, दुसरी गोष्ट, जर मी 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन बघत असेल ना तर मार्केटने माझं सांगितलं मी, मार्केटने खूप वेळा इकडे रिजेक्शन घेतलेले, खूप वेळा. तेव्हा मार्केटला एक रिजेक्शन येणं जरुरी आहे आणि आपला पॅरलल ट्रेंड जो बनलाय त्याला पण मार्केट रिस्पेक्ट करेल. मग उद्याच्या दिवशी जरासं मार्केट नेगेटिव्ह होऊ शकेल किंवा मला इथे अशी एक ना रेड कॅन्डल, मी काल पण तुम्हाला सांगितलं रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. मार्केट टॉपला खुलेल आणि डायरेक्टली खाली येईल, पण मार्केट सस्टेन झालं. ओके, आता सस्टेन झालं म्हणून एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला भेटली की सस्टेन होणं म्हणजे काय, बाहेरची ताकद इथे आहे. ओके, पीसीआर रेशो पण तुम्ही जर बघाल, पीसीआर रेशो तुम्ही बघाल 1.7 आहे, बरोबर आहे, 1.17 आहे. त्याला पण जरा सेटल होते. ओव्हरबॉट झोन मध्ये मार्केट ज्या झालेलं आहे त्यानंतर जी परिस्थिती असेल
ती खरी बघण्यासारखी असेल. ओके, अजून जर टाइम फ्रेमवर जर वाढवत असो, एक तासावरती येत असो, तर मार्केटमध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना की डब्ल्यू पॅटर्न मला दिसत आहे. ओके, आणि मार्केटने आज त्या लेवलला टेस्ट केलंय. जर मार्केटनी ही ब्रेकडाऊन लेवल दिली किती 350 340 आहे, तर मार्केटमध्ये एक 700 पर्यंत 24,700 पर्यंत एक चांगला मुवमेंट बघायला भेटेल उद्याच. ओके, दुसरी गोष्ट मी तुम्हाला काल एक गोष्ट पण सांगितली की मार्केटनी फिबोनाची जो रिट्रेसमेंट लेवल आहे ना, ती बघा, ही जी लेवल आहे ती आपण इथे घेऊया अशी. मार्केटनी 0.6 ला रिटेस्ट केलेलं होतं. ओके, त्यामुळे फिबोनाची मध्ये एक चांगला मुवमेंट अपेक्षित होता. ठीक आहे, दुसरी गोष्ट जर मी असं बोलू ना की मार्केटने आज चांगलाच ब्रेकआउट करून वरच्या लेवलला केलंय, तर माझ्या मते ना मार्केटने ना एक लेवल जी आहे जी लगभग बघा इथे तुम्हाला दिसत असेल. आपण फिबोनाची जर अभ्यास करूया आज बघा, ही जे ना 3.8 या लेवलला जरा रिटेस्ट करायला पाहिजे. कुठली आहे? 240 कुठली लेवल आहे बघा, आपलीच लेवल आहे. म्हणजे आपला अभ्यास बरोबर चाललेला आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन जमत आहेत, आपल्याला कॅल्क्युलेशन समजत आहेत आणि टेक्निकल वरती आपण स्ट्रॉंग आहोत. या विश्वासामध्ये आपण काम करणं जरुरी आहे की मार्केटने उद्या ह्या लेवलला रिटेस्ट करून जर मार्केट गेलं तर यस, इकडनं परत हा जो पॅटर्न आहे त्यालाच मार्केट फॉलो करेल. ठीक आहे, मग उद्या इथे एक रेड कॅन्डल बघायची जी मी अपेक्षा बोलतोय, हा कॉन्सेप्ट बोलतोय मी ह्याच्या खालचा. लगभग मार्केट 24,050 किंवा 40 पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. जर इकडनं ही जी मुवमेंट जर आली, तर मार्केट मग परत कन्सोलिडेट झोन मध्ये येईल, परत सस्टेन्ड होण्याचा प्रयत्न करेल आणि मार्केट परत झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, परत तेच होईल. ओके, पण अशी शक्यता जरा कमी वाटते मला. उद्या जरासं काही करण्यापूर्वी सांभाळून करणं आवश्यक आहे, कारण मार्केट खूप चांगल्या लेवलला आहे. ओके, आपण जर डेली चार्ट वरती बघत असू ना, ओके, डेली चार्ट वरती बघत असू ना, तर मार्केट बघा लगभग कधी बसणं बघा, लगभग ही जी डेट आहे 12 जून पासून ते 15 जून, आज आहे 29, 15 दिवस मार्केट एकाच झोन मध्ये, एवढा दिवस काढणं जरा असं खटकण्यासारखं आहे. ओके, खटकण्यासारखं मी का बोलतोय, कारण का मार्केट हर वेळेला मी तुम्हाला सांगतो, शब्द वापरतो, एका छोट्या बाळासारखं आहे, ज्यांनी तो एका लेवलला राहणार नाही, तो इकडे किंवा इकडे जाईल. मार्केटला खरंच जर ह्या लेवलला जायचं असेल तर मार्केटने ती मुवमेंट दाखवावी आता. ठीक आहे, मार्केटने मुवमेंट दाखवावी. फिबोनाची डिटेल झालेला आहे, ठीक आहे, लेवल्स कळले आहेत, पण इथे आरएसआय डायव्हर्जन दिसतंय. ओके, त्यामुळे एक खालचा ट्रेड आणि एक वरचा ट्रेड, मार्केट उद्या दोन्ही ट्रेड तुम्हाला देण्याच्या फिराकमध्ये आहे, हे मला कळतंय. ठीक आहे, दुसरी गोष्ट जर बघितलं मी एक तासाच्या चार्टवरती, तर एक तासावरती येतात जरासं मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये, मार्केटला ते सेटल करणं खूप जरुरी आहे. तिसऱ्या दिवशी पण वरच्या साईडला तो सेटल करणं जरुरी आहे. मग ते सेटल करण्यासाठी मार्केटला खाली येणं जरुरी आहे. ओके, मार्केटला 1.0 1 पॉईंटच्या खाली 1 पॉईंटच्या खाली येणं जरुरी आहे, प्लस ओव्हरबॉट झोन मधनं हे पण खाली येणं जरुरी आहे, जेणेकरून मार्केटमध्ये मग एक चांगली मुवमेंट बघायला भेटेल. बरोबर आहे, तर उद्या आपला पॅटर्न परत काढूया आपण. ओके, उद्यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी असेल बघा, मला जर काही करायचं असेल ना तर मी लगभग एक्झॅक्ट जी लेवल आहे ना ह्याच्या टॉपनीच काहीतरी करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मी 240ची लेवल जरा काढून टाकतो. ठीक आहे, जर मला काही खाली करायचं असेल तर मी लगभग ह्या लेवलच्या खाली, कारण का उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी मुवमेंटची अपेक्षा जास्त आहे. ठीक आहे,
ही लेवल. ओके, तर मला इथे पण 100 पॉईंट आणि वर पण 100 पॉईंट आणि इथे पण 100 पॉईंट मला भेटण्याची अपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चार्ट लावून देतो. ओके, एक आहे, ही काय 350ची लेवल एक आपण मार्क करूया आणि त्यानंतर डायरेक्टली लेवल्स आहेत बघा, ही लेवल इथेच घेऊया आपण डायरेक्टली आपण. ओके, त्यानंतर डायरेक्टली मार्केटची लेवल जी आहे 480 ची आहे आणि अजून जी लेवल वरती असेल ती लगभग 530-20 पर्यंत असेल आणि त्यानंतर अजून जी लेवल वरती आहे ती 580 पर्यंत दिसते मला. ओके ओके, मार्केटमध्ये उद्या जर 15 मिनिटावरती कॅन्डल क्लोजिंग भेटली तर मी इकडनं एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर मी हा गॅप भरण्यासाठी किंवा हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी, बघा ट्रेंड तर नक्कीच फॉलो केलेला आहे त्यामुळे ट्रेंडचा काही विशेष नाहीये, तर मार्केट ह्या लेवलला येऊन एक चांगला खालचा ट्रेड देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. खाली पण लागलेले माझी अपेक्षा आहे की जर मार्केटने खालची लेवल दिली तर मार्केट लगभग इथे 24,040 पर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकेल आणि वरती 350 फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट 470 पर्यंत मार्केट देण्याचा प्रयत्न करू शकेल. ठीक आहे, या जर तुम्हाला उलट बघायचं असेल तर तुम्ही बघित असाल की निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेला मार्केटने असं काही केलं नाही. मग उद्या बहुतांश असंच होऊ शकेल की उद्या तुम्हाला काही ट्रेड भेटणार नाहीत आणि डायरेक्टली गुरुवारच्या जागी तुम्हाला शुक्रवारी एक डाऊनफॉल किंवा एक अप ट्रेंड चांगलाच बघायला भेटेल. हे एक सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा विषय आहे. बघा मी तुम्हाला तिन्ही कंडिशन सांगितलेल्या आहेत, मी तुम्हाला तिन्ही कंडिशन सांगण्याचा प्रयत्न केले आहेत. पहिली कंडिशन म्हणजे काय, जर मार्केट गॅप डाऊन झालं तर इकडनं एक सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाईल. ठीक आहे, आणि जर मार्केट गॅप अप झालं तर इकडनं मार्केट रेसिस्टन्स घेऊन 350 इकडनं परत ह्या लेवलला टच करायला. हे सेटअप 1 सेटअप 2 झाले. आपण सेटअप प्रमाणे काम करायचं, त्याचप्रमाणे आपल्याला ओवाय रेशोज बघणं आवश्यक आहे, पीसी रेशो बघणं आवश्यक आहे. फिबोनाची लेवल मी तुम्हाला सांगितली 0.38 च्या लेवलला मार्केटने रिटेस्ट करावं, तर ह्या लेवलला रिटेस्ट करून मार्केटने वरती जावं. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली की मार्केटमध्ये एक सायकोलॉजिकल ट्रेडिंग आहे की मार्केट जर इथे ओपन झालं ना तर मार्केटचा पीसीआय रेशो अनबॅलन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याने मार्केट खाली येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आणि हीच जी लेवल आहे जिथे मार्केटने वारंवार आपल्याला डाऊनफॉल दिलेला आहे. होतंय का माहितीये की आता दोन गोष्टीकडून वेगळे बनतात, एक तर वरती जाण्याचं, एक तर खाली जाण्याचं. मार्केट त्या कंडिशन मध्ये त्या लेवलला जिकडनं मार्केटला एक चांगली संधी भेटू शकेल मोठे मुवमेंट देण्याचा, जसं आज मुवमेंट नाही दिलाय पण मार्केटने आज गॅपअप देऊन मार्केटने पुरा गेम केलाय. तसंच उद्या पण ह्याच प्रमाणे मार्केट ह्या रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल किंवा ह्या रेंजमध्ये, दोन रेंज आहेत बरोबर आहे. त्यामुळे उगाच घाई करू नका, कॅपिटल वाचवा. येणारा दिवस पुढचा हप्ता खूप चांगला आहे कारण का मार्केटची ट्रेंडिंग मुवमेंट तुम्हाला बघायला भेटते. त्यामुळे कॅपिटल सेव्ह करा आणि पुढच्या एक्सपायरीला मंगळवारपासून काही करायचं असेल तर करा, शुक्रवार अवॉइड करा, उद्या दिवस अवॉइड करा, फक्त मार्केटला अनालाइज करा. 945 9:45 नंतर जर मार्केटने काय मुवमेंट दिली वन साइड तर एक छोटासा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा, 20-30 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा आणि गपचूप निघा. कारण काय अशा परिस्थितीमध्ये मार्केट जेव्हा मोठे मुवमेंट देतो तेव्हा मार्केट वर आणि खाली दोन्ही साईडला मुवमेंट देऊ शकतो, ट्रॅपिंग करू शकतो. बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये ट्रेडिंग करू शकता. माझ्या कुठल्याही शब्दाला कॉल पुट साठी टिप समजू नका, मी कोणाला टिप देत नाही. ठीक आहे, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लेवल संदर्भात सांगितल्या, त्या लेवलवरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ज्याच्याकडून तुमची पुरी जिम्मेदारी असेल, तुमची पुरी रिस्क असेल, त्यासाठी मी कारणीभूत नसेल कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे, ते दिलंय. ओके, तर उद्या दिवस फार महत्वाचा आहे, उद्या आणि परवा दिवस, कारण का वीकली क्लोजिंग नंतर आपल्याला एक मुवमेंटची अपेक्षा नक्कीच असेल. ठीक आहे, तर तुम्हाला जर कंटेंट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बी पॉझिटिव्ह. आयुष्यामध्ये अशा गोष्टी काय येत राहतील, पण ज्या गोष्टींवरती आपण ठाम असू त्याच गोष्टी खरंच पुढे जाऊन आपल्याला फायदे करत असतात. त्यामुळे आपल्या अभ्यासावरती, आपल्या सेटअपवरती नित्यनेमाने अभ्यास करत राहा. आपल्या
पेशन्सला डगमगू नका देऊ. तुम्ही तिकडे थांबणं शिका, गोष्टींना व्यवस्थित बघा, त्यानंतर ट्रेडिंग करा. सगळ्यांना हात जोडून विनंती, पैसा आपला झाडाला लागला नाहीये, आपल्या मेहनतीचा आहे, त्यामुळे तो मेहनतीचा पैसा योग्य मार्गाला लावा हीच अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. ठीक आहे. सगळ्यांना आजच्या दिवशीच्या गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा. काही खूप लोक शिकून जातात, काही लोक नकळत शिकून जातात. जसं तुम्ही एका रिक्षाने बसलात आणि तो रिक्षावाला खूप मोठा तज्ञ नसतो, सायकोलॉजी आपली सायकोलॉजी सांगतो की त्याच्या आयुष्यात त्यांनी कसं केलेलं आहे, तो काय करतोय, किती मेहनत करतोय, त्याच्याकडनं पण शिकण्यासारखं आहे. मग त्या रिक्षावाला पण गुरु मानू शकतो. असं जरुरीच नाही की देवच आपले गुरु आहेत. प्रत्येक समोर येणारा माणूस, प्रत्येक समोर येणारा व्यक्ती, प्रत्यक्ष आपण भेटणाऱ्या व्यक्तींना गुरु मानू शकतात, कारण का सगळ्यांमध्ये देव बसलेला आहे. आमचा विठ्ठल आमची माऊली बोलतातच की जसं आम्ही ते निघतो वारीला किंवा आम्ही कोणाला भेटतो तेव्हा रामकृष्णाकडून समोरच्या पाया पडतो, कारण का आम्हाला समोरच्या मध्ये देव दिसतो. आमचा इगो नष्ट होतो, मीपणा नष्ट होतो. त्यामुळे आम्ही एक वेगळ्या स्तरावरती जाऊन पोहोचतो, आम्हाला तो ब्रह्मज्ञान होतो. ठीक आहे. असं बोलत नाही की ब्रह्मज्ञान होतो म्हणजे आम्हाला खूप काही मोठ्या गोष्टी होतात, पण आत्माचं समाधान असतं आम्हाला. रात्री झोप चांगली लागते, कोणाबद्दल द्वेष नसतो की ह्याने मला मारलं, ह्याने हा मला बोलला, तर मला हे ते बोलायचं होतं, मला त्याचं ते करायचं होतं, अशा भावना आमच्या मनात राहत नाही. आणि म्हणून आम्ही आज एका चांगल्या लेवलवरती, चांगल्या पदवीवरती काम करत असून चांगल्या गोष्टीचा अनुकरण करून एक वेगळ्या लेवलला पोहोचतो. म्हणून बोलतो आयुष्यामध्ये बी पॉझिटिव्ह. आयुष्यात पॉझिटिव्ह खूप राहणं जरुरी आहे. आज नाही दिवस आहे तर उद्या नक्कीच दिवस येईल. उद्या खाली असेल तर उद्या वरती येईल. तुम्हाला मार्केट सगळं शिकून देईल. ठीक आहे. तर उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. आपण उद्याच्या सूत्रामध्ये पण नक्कीच बघू की मार्केट काय करेल. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ मी थांबत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.